नमस्कार मंडळी, मी पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला लहान बाळांसाठी खमंग व पौष्टिक असा भात बनवून दाखवणार आहे। तर अगदी सोपी रेसिपी आहे। तर तांदळाचा व मूग डाळीचा भात तुम्ही 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या वरील लेकरांसाठी ह्या पद्धतीचा बनवून देऊ शकता। तर अगदी छान व चवीला खूप छान असा हा भात लागतो। तुम्ही मोठ्यांसाठीही बनवू शकता। अगदी पौष्टिक रेसिपी आहे। तर तुम्ही लहान बाळांसाठी दिवसातून एकदा तरी ह्या पद्धतीचा भात नक्कीच बनवून द्या। मुले खूप आवडीने खातील व त्यांनाही खूप आवडेल। तर चला तर मग मी रेसिपीला सुरुवात करते। सर्वात अगोदर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। तुमच्याकडे जे तांदूळ असेल तुम्ही ते तांदूळ वापरू शकता। तर मी इथे कोलम 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे। माझी घरगुती मूग डाळ असल्यामुळे थोडीशी हिरवी दिसत आहे। तर तांदूळ व मूग डाळ आपल्याला सर्वात अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। तर ह्या पद्धतीने मी पाणी घालून घेतलेले आहे व व्यवस्थित असे मिक्स करून घेतले की बाजूला भिजत ठेवणार आहे। तर तांदूळ व मूग डाळ आपली इथे बाजूला भिजत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचे आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालते, पण मुलांसाठी तूप खाणे चांगले आहे। मुले अशी तूप खात नाहीत म्हणून आपण फोडणीमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेले आहे। तूप घातल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे। जिरे मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायचे आहे। त्यांचा खमंग वास आला तर आपल्या भाताला फोडणी छान बसते। तर ह्या पद्धतीने जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याची मी पेस्ट करून घातलेली आहे। पेस्ट करून घातल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 2 मोठ्या हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत, जेणेकरून नंतर खातानाही आपल्याला बाजूला काढता येतील। ह्या पद्धतीच्या मी 2 मोठ्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत। थोडी कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत व मिक्स करून घेतलेले आहे। तर ह्या पद्धतीने छान हे परतून दिलेले आहे। परतून दिल्याच्या नंतर एक बारीक चिरून घातलेले टोमॅटो घालून घेतलेला आहे। टोमॅटो आपल्याला छान तेलामध्ये 2 मिनिट वाफवून द्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने हे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर घालून घ्यायची आहे। हळदी पावडर घालून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून 2 मिनिट परतून द्यायचे आहे। छान हे सर्व साहित्य आपले परतून झाले की त्यामध्ये आपण भिजत घातलेली मुगाची डाळ व तांदूळ आहे ते आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे व कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे। तर ह्या पद्धतीने मी कुकरमध्ये घालून घेतलेले आहे। आपण तांदूळ व मुगाची डाळ भिजत ठेवली होती, त्यामुळे आपल्याला लहान बाळांसाठी आपण हा भात बनवत असल्यामुळे लवकर शिजला जातो। त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने तांदूळ व मुगाची डाळ अगोदर भिजत ठेवायची आहे। तर इथे कुकरमध्ये घातल्याच्या नंतर व्यवस्थित असे आपल्याला तांदूळ व डाळ फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर बघू शकता अगदी छान ह्या पद्धतीने तांदूळ मुगाची डाळ मी परतून घेतलेली आहे। 2 मिनिट हे सर्व छान परतून झाले की त्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपल्याला ही खिचडीमध्ये जेवढे प्रमाणात लागेल तेवढ्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचे आहे। तर इथे मी 2.5 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने पाणी घातले की त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे व भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर झाकण लावून आपल्याला हा भात शिजून द्यायचा आहे। तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने 20 मिनिटांमध्ये आपला छान असा भात शिजलेला आहे। तर अगदी पौष्टिक असा हा आपला मूग डाळीचा व तांदळाचा भात बनवून तयार झालेला आहे। तर लहान मोठे सर्व खाऊ शकतात व चवीलाही खूप छान असा लागतं। तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचा भात नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर नंतर भेटूया, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।